आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागात बांबू उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ आणि ग्रामीण विकासाचं यशस्वी सहकार मॉडेल उभारणाऱ्या गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थेला यंदाचा प्रतिष्ठेचा सहकार ग्रामविकास पुरस्कार प्रदान करण्यात आला। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई इथं आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला। केरळमध्ये कोची इथं उद्यापासून 2 दिवसीय ब्रिक्स महिला मंत्रिस्तरीय बैठक सुरू होत आहे। भारतानं आयोजित केलेल्या या बैठकीत महिलांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीनं ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री चर्चा करतील। महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणं, आर्थिक संधींचा विस्तार करणं आणि डिजिटल तसंच आर्थिक समावेश मजबूत करणं यावर उच्चस्तरीय संवादासाठी एक व्यासपीठ म्हणून ही बैठक होत आहे। अहमदाबाद इथं 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे। 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते। त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते। वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या विश्वस्तांनी केलं आहे। मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूरपरिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं आहे। हवामानाची परिस्थिती सुधारल्यानंतर पालखीच्या पुढील मुक्कामी दिंडीत सहभागी व्हावं असं त्यांनी सुचवलं आहे। दरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज दुपारी आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं। उद्या सकाळी पालखी पुढील प्रवासासाठी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होईल। यंदा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं 341वं वर्ष आहे। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्मरण पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे जरीपटका इथल्या महात्मा गांधी हायस्कूलमध्ये भव्य युवती संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। सुमारे 800 युवती, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी महिला सक्षमीकरण, आत्मनिर्भरता, आरोग्य आणि राष्ट्र निर्माणातील युवतींच्या भूमिकेवर मार्गदर्शन केलं। माजी आमदार प्राध्यापक अनिल सोले यांनी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या राष्ट्रनिष्ठ विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र आज रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल। नमस्कार।